परिषदेचे जिल्हाध्यक्ष यांचा पक्ष प्रवेश घ्यायचा आहे भाऊ. असं विचारायचे की आपल्या सगळ्यांचे सरकारी आणि उमेदवार हर्षवर्धन पाटील, ॲडव्होकेट श्रीसिंह पाटील, छत्रपती साखर कारखान्याचे माजी चेअरमन विशाल जाचक, विजय निंबाळकर, विलास वाघमारे, ॲडव्होकेट राहुल बखरे, ॲडव्होकेट शरद दामदार, सागर बाबा मिसाळ आणि विखे महाराज पाटील, उपस्थित असलेल्या भारतीय सेवालय साहित्य पडळकर, रेशमा शेख, रियाज पठाण, विविध संस्थेचे या ठिकाणी उपस्थित असलेले पदाधिकारी, काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेना पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सगळ्यांना सहकार्य करणारे इतर सगळे पक्ष, कम्युनिस्ट पार्टी, आप, शेतकरी कामगार पक्ष या सगळ्यांचे प्रतिनिधी आणि हजारोच्या संख्येने उपस्थित असलेले आपण बंधू. लोकसभेची निवडणूक झाली, अनुकूल निर्णय तुम्ही लोकांनी दिला. आम्हाला देशाची चिंता वाटत होती आणि त्याचं महत्त्वाचं कारण देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सत्ता हातात आल्याच्या नंतर बहुतेक काही वेगळं विचारत होते. त्यांच्या मनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली आणि त्या घटनेमुळे हा देश आज एकसंघ आहे, त्याच्यामध्ये काहीतरी चेंजफाड करावी, काही बदलाव करावा अशा प्रकारचा विषय हा त्यांच्या मनामध्ये होता. या घटनेचं महत्त्व आहे. आज हा देश इतके वर्ष एकसंघ आहे त्याचं महत्त्वाचं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी दिलेली घटना. तुम्ही हिंदुस्थानचा नकाशा निर्देशावर आणा, काय तिथं दिसतं? पाकिस्तान होतं. तर पाकिस्तानचे दोन तुकडे झाले, एक पाकिस्तान, एक बांगलादेश. नेपाळ होता. त्या नेपाळमध्ये अनेक वेळेला संघर्ष होत असतात. खाली श्रीलंका आहे, त्या श्रीलंकेमध्ये अनेक वेळेला संघर्ष झाले. काही भाग फुटला, देश एकसंघ राहण्याची परिस्थिती अतिशय चिंताजनक झाली. आणि बांगलादेश, त्या बांगलादेशमध्ये सुद्धा तिथे राष्ट्रपती त्यांची हत्या करण्यात आली आणि देश लष्कराने ताब्यात घेतला. अनेक ठिकाणी आपण बघतो, पाकिस्तानमध्ये लष्कर होतं, नेपाळमध्ये लष्कर होतं, श्रीलंकेमध्ये लष्कर होतं, बांगलादेशमध्ये लष्कर होतं. पण हे भारतामध्ये लष्कराने देशाचा कारभार घेतला असं कधी चित्र झालेलं नाही. इथला कारभार लोकांच्या हातामध्ये आला आहे आणि त्या लोकांचं वैशिष्ट्य हे आंबेडकरांनी सांगितलेलं की रोजगार हमीच्या कामात जाणारा मजूर त्यालाही एक मत आहे आणि चाचांच्या घरातला कोणी तरुण आहे त्यालाही एक मत आहे. हे या संविधानाचं वैशिष्ट्य आहे. आणि त्या संविधानाला धक्का लावला. हे सूत्र घेऊन प्रधानमंत्री जात होते, त्याला अमल करण्याचा निर्णय आम्ही या देशातल्या अनेक राजकीय नेत्यांनी बसून घेतला. अनेक लोकांनी एकत्र आलो. मी स्वतः होतो, सोनिया गांधी होत्या, राहुल गांधी होते,
कर्नाटकचे मुख्यमंत्री, तामिळनाडूचे मुख्यमंत्री, केरळचे मुख्यमंत्री, पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी मुख्यमंत्री, या सगळ्यांना एकत्रित केलं. आणि हे सर्व काही झालं तर घटनेला धक्का लागून द्यायचा नाही. आणि तो लागून द्यायचा नसेल तर काही झालं तर उद्याच्या निवडणुकीमध्ये मोदींना 400 जागा पाहिजेत, त्या 400 जागा मिळून द्यायच्या नाही. निवडणुकीला आलो तुम्हाला लोकांच्यासमोर आणि तुम्हाला लोकांना धन्यवाद द्यायला पाहिजे. तुम्ही मोठ्या मताने आम्हाला लोकांचे प्रतिनिधी निवडून दिले. या मतदारसंघामध्ये सुप्रिया चौथ्यांदा उभी राहिली. तुम्ही लोकांनी मोठ्या प्रमाणावर तिला शक्ती दिली आणि देशाच्या फाळणीमध्ये फसवून दिले. महाराष्ट्रामध्ये 48 खासदारांच्या जागा त्याच्या 31 जागा जिंकल्या गेल्या आणि त्याचं 100% श्रेय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या तुमच्यासारख्या कोट्यावधी जनतेला आहे. त्यामुळे ते घडू शकले. निवडणूक झाली, आता विधानसभेची निवडणूक आहे. राज्य नीट रस्ता आणायचं हा आमची भावना आहे. आज राज्याची अवस्था चिंताजनक आहे. केंद्र सरकार त्यांचा एक अर्थ विभाग नावाचा विभाग असतो आणि त्या आर्थिक विभागाच्या वतीनं सर्व देशाची पाहणी करतात. त्याच्यामध्ये पहिला निकाल हा घेतात की या देशामध्ये प्रत्येक माणसाचा दैनंदिन उत्पन्नावर कोणत्या राज्याचा कितवा नंबर आहे. चव्हाणसाहेब मुख्यमंत्री होते यशवंतरावजी, तेव्हापासून महाराष्ट्राचा नंबर देशात नेहमी पाहिला. महाराष्ट्र कधी दुसऱ्या नंबरवर गेला नाही. फडणवीसांचं राज्य आलं, भाजपचं राज्य आलं, पहिल्या नंबरवरनं आम्ही 6व्या नंबरवर गेलो. आज महाराष्ट्रातून परदेशात माल जातो, देशात माल जातो, त्याचा 16% माल महाराष्ट्रातून जातो. पण काय चित्र दिसत आहे, दिवसेंदिवस आमची निर्यात कमी व्हायला लागली. या ठिकाणी आम्हाला लोकांच्या हातात सत्ता होती. त्यावेळेला सध्याच्या केंद्र सरकारने माहिती घेतली की आम्ही लोक सत्तेवर होतो त्यावेळेला महाराष्ट्राच्या डोक्यावर किती हजार कोटीचं कर्ज होतं. 3,20,000 कोटीचं कर्ज महाराष्ट्राच्या 14 कोटी लोकांच्या डोक्यावर होतं. आणि गेले 2 वर्ष ही सत्ता भाजप आणि त्यांच्या सरकारांच्या हातात गेली. 3 लाखावरून त्यांचं राज्याचं कर्ज 8 लाख कोटी झाले. याशिवाय आणखी देणी वाढली. या सगळ्या गोष्टीचा परिणाम काय झाला? परिणाम हा झाला की उद्योगधंद्यात अडचणी व्हायला लागल्या. एक काळ असा होता की उद्योगधंद्याच्यामध्ये महाराष्ट्र पहिल्या नंबरला होता. आजही आहे काही प्रमाणात, पण त्यावेळची स्थिती आजच्या स्थिती वेगळी आहे. एका काळी कारखानदारी म्हणजे किर्लोस्कर, कारखानदारी म्हणजे कुफर, कारखानदारी म्हणजे गरवारे अशी नावं ऐकायला मिळायची. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यशवंतराव चव्हाणांच्याकडे आलं, त्यांनी वेगळा विचार केला. वेगळा विचार काय? मुंबईमध्ये कारखानदारी सगळी होती. 120 कापसाच्या गिरण्या मुंबईमध्ये होत्या आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातला मजूर घाम करायला तिथे जात होता. आज त्या 120 गिरण्यांच्या पैकी एक सुद्धा गिरणी शिल्लक राहिली नाही. मुंबई हे आर्थिक शहर झाले. पण याचा चेहरा बदलायचा चव्हाण साहेबांनी ठरवलं आणि ते निकाल घेतला की अनेक ठिकाणी औद्योगिक वसाहती या कशा करता येईल. आणि पहिली वसाहत त्यांनी करायचा निर्णय घेतला फिल्मी चित्रकला. त्या काळामध्ये JRD टाटाच्या कंपनीचे मालक होते. चव्हाण साहेबांना कळलं
की जमशेदपूरला बिहारमध्ये मोटार तयार करण्याचा कारखाना टाटा तयार करतात. चव्हाण साहेबांनी त्यांना बोलून घेतलं. त्यांनी सांगितलं की तुमचं आयुष्य महाराष्ट्रात गेलं, तुम्ही महाराष्ट्राची सेवा केली, आता मोठा कारखाना करतात, बिहारमध्ये करायची महाराष्ट्रात का करत नाही? टाटा म्हणजे जमीन, हे म्हणजे जमीन मी देतो. पिंपरी चिंचवडला 300 एकर जमीन दिली. आज हिंदुस्थानामधली कार, हिंदुस्थानामधला शक पिंपरी चिंचवडला असतो आणि सबंध देशाच्या वाहतुकीच्या क्षेत्रामध्ये प्रचंड परिवर्तन करण्याचं काम एका तेलको कंपनीवर झालं, महाराष्ट्राची झाली. तसाच विचार बजाज यांचा. बजाज हे वर्धेचे. महात्मा गांधींच्या देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्याचे एक महत्त्वाचे घटक. त्यांचे चिरंजीव लोकसभेचे सभासद. त्यांच्या डोक्यामध्ये स्कूटरचा कारखाना करावा असा विचार आला. चव्हाण साहेबांनी बोलून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की तेलकोच्या शेजारी तुम्हाला जमीन देतो. जमीन दिली. आज बजाज असो सारखी मोठी कंपनी संबंध देशामध्ये ऑटो रिक्षा स्कूटर होते, पण देशाच्या बाहेरसुद्धा अनेक देशामध्ये हे वाहन फिरतात. मध्यंतरी मी इंडोनेशियाला गेलो आणि जात असताना तिथे गेल्यावर हॉटेलच्या बाहेर रिक्षा उभ्या होत्या. मला गंमत होती की रिक्षा आपल्याकडे असतात. मी चौकशी केली की या रिक्षा इथे कसे? म्हणजे नो वी आर नॉट कॉलिंग रिक्षा. म्हणजे तुम्ही काय म्हणता त्याला? वी आर कॉलिंग बजाज. रिक्षाला इंडोनेशियामध्ये बजाज म्हणतात. हे कसं झालं? तर बजाजचा दुसरा कारखाना इंडोनेशियामध्ये काढला. आज तिचा मध्यमवर्ग नोकरदार ती रिक्षा ती स्कूटर वापरतो आणि ही बजाजने आणली. त्यामुळे त्यांना असं वाटतं की याचं नावच बजाज आणि ते चित्र त्या ठिकाणी बघायला. असे अनेक कारखाने महाराष्ट्रात वाढली आणि त्याचा फायदा झाला. हे झालं एका ठराविक भागाच्या पुरतं. नंतर अनेक मुख्यमंत्री झाले, त्यांचंही योगदान होतं. माझ्याकडे 1978 साली राज्याचं मुख्यमंत्रीपद पहिल्यांदा आलं आणि चव्हाण साहेबांच्याकडे गेलो. त्यांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांना विचारलं काय तुमचं मार्गदर्शन? त्यांनी एकच सांगितलं की मुंबई पुणे इथे कारखानदारी वाढली, ही कारखानदारी महाराष्ट्राच्या अन्य भागात झाली पाहिजे, त्याच्यात तू लक्ष घाल. आणि मी लक्ष घातलं. आमच्या सरकारने साथ दिली. तुम्ही पुण्यावरनं निघाला बारामतीच्या रस्त्यावर तर पहिल्यांदा जेजुरी लागते. जेजुरी खंडोबाचं शहर. महाराष्ट्रात म्हणजे आपण त्या ठिकाणी दर्शनाला जातो. आम्ही लोकांनी तिथे MIDC काढली. आज जेजुरीला 6,000 लोक काम करतात. जेजुरीचं पुढे गेलो, बारामतीला पोचलो, तिथे MIDC काढली. तिथे 24,000 लोक काम करतात. पुढे इंदापूरला हर्षवर्धन आणि हे सगळे लोक सत्तेमध्ये होते, त्यांची बदल झाली. इथे MIDC काढली, इथेही कारखाने आले. पुढे गेल्याच्यानंतर आम्ही रस्ता बदलला आणि नगर रस्त्यावर गेलो. रांजणगावला गेल्याच्यानंतर तिथे MIDC काढली. काही हजार लोकांना तिथं काम येतं. नाशिकच्या रस्त्यावर केलं, तिथेही काही हजार लोकांना काम येतं. सर्व पुणे शहराच्या आजूबाजूला विकेंद्रित स्वरूपामध्ये ही कारखानदारी उभी करून हाताला काम दिलं आणि त्याच्यामुळे त्या भागातल्या जनतेचं अर्थकारण बदललं. यासाठी सत्ता वापरायची असते हे जे मार्गदर्शन आम्हाला लोकांना केलं गेलं त्याचे हे परिणाम आज कुठे कुठे दिसतात. पण दुसऱ्या बाजूने एक धोकादायक चित्र दिसतं आणि ते म्हणजे तरुण पिढीमध्ये
लेखारी. आज शाळा कॉलेजेस वाढली, ठिकठिकाणी कॉलेजेस काढली गेली. कर्नल भाऊराव पाटलांच्या सारख्या जशा नेत्यांनी या बाबतीत पुढाकार एकेकाळी घेतला. अनेक ठिकाणी संस्था बनवल्या. रयत शिक्षण संस्थेसारखी संस्था, त्याची इथे एक शाखा आहे. त्या रयत शिक्षण संस्थेमध्ये आज 4 लाख विद्यार्थी शिकतात. तिथं देणगी घेतली जाते. आज त्या संस्थेचा अध्यक्ष मीच आहे. अनेक वर्ष आम्ही लोकांनी या संस्थेचा विस्तार केला आणि शिक्षणाची दारं खुली केली. बारामतीसारख्या ठिकाणी विद्याप्रतिष्ठान संस्था स्थापन केली. 29,000 मुलं मुली शिकतात. त्याची शाखा इंदापूरला सुद्धा आहे. इथे त्याची सुविधा दिलेली आहे. हर्षवर्धन पाटलांनी शिक्षण संस्थेचे लक्ष घातलं. त्यांनी काही संस्था उभ्या केल्या. सगळ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये अशी शैक्षणिक दालन आपण केली. मुलं शिकली, आनंद झाला. मुलं शिकली, पण चिंता एका गोष्टीची आहे. मुलं शिकली पण त्यांच्या हाताला काम मिळत नाही. सगळ्यांनाच नोकऱ्या मिळत नाही. आणि नोकऱ्या मिळत नाही त्यामुळे एक प्रकारची नाराजी ही तरुण पिढीच्यामध्ये. आणि ज्या समाजामध्ये तरुण अस्वस्थ होतो, त्याचे मजबूत सुचत नाही, तो निराशजनक बनतो. निराशी माणूस कोणत्याही चौक्याला जाऊ शकतो. ते चित्त व्हायचं बदलायचं असेल तर लेखाची घालवली पाहिजे. अपेक्षा ही होती, ज्यांच्या हातात केंद्राची सत्ता आहे ते लोक या तरुणांची लेखाची घालवण्याच्यासाठी काही ना काहीतरी करतील. पण अजून तरी त्यांच्याकडनं गेल्या 10 वर्षात काही झालेलं नाही. या उलट इथं जे कारखानदारी होती ती हलवता येईल का याचा विचार ते करतात. महाराष्ट्रामध्ये अनेक चांगले कारखाने होते. ते कारखाने इथे तरुणांना हाताला काम देत होते. देवेंद्र फडणवीसांचं राज्य आलं. गुजरातचं राज्य कुणाच्या हातात हे सांगायची आवश्यकता नाही. त्यांनी संदेश दिला का आदेश दिला मला माहीत नाही. हळूहळू महाराष्ट्राचे मोठे उद्योग गुजरातला जायला लागले. टाटाने एअरबस नावाची विमानाची कंपनी काढायचा निकाल घेतला. नागपूरला त्यासाठी जागा काढली, जागा अक्वायर केली, सरकार बदललं. आज ती एअरबस तो कारखाना गुजरातमध्ये गेला. मी प्रधानमंत्र्यांचा त्या कारखान्याच्या उभारणीच्या समितीच्या कार्यक्रमाचे फोटो दाखवत होते. प्रधानमंत्री हे देशाचे असतात, ते एका राज्याचे असतात. पण हे आजचे प्रधानमंत्री देशाचा विचार करत नाही. फॉक्सकॉन नावाची कंपनी, तुम्ही कॉम्प्युटर किंवा हे वापरता फोन, त्या फोनमध्ये एक चिप असते, कॉम्प्युटरमध्ये एक चिप असते. आणि ते चिप तयार करण्याचा फॉक्सकॉन नावाची कंपनी जगाची मोठी कंपनी. त्यांची कारखानदारी महाराष्ट्रात उभी करायची ठरली. आज माहिती नाही कुठल्या हुकूम आला आणि ती इथनं हलवायचा निर्णय झाला गुजरातमध्ये. त्याचा एअरबसचं मी सांगितलं, एअरबसचं सांगितलं. वेदांचा हा एक मोठा कारखाना येत होता. त्यांना जागा देऊ केली होती. ही कारखाने गुजरातमध्ये हलवले. तुम्ही इथे कारखाने हलवता. आमच्या सगळ्यांचा प्रयत्न आहे की राजकारणात वळलेले असतील ते सुरू, पण राज्याचा विकास त्याच्याबद्दल तडजोड करायची नाही. आणि ती करण्याच्यासाठी पक्ष न बघता सरकारने करायचं, कारखानदारी वाढवायची, तरुणांच्या हाताला काम द्यायचं. पण त्यांना राज्याच्या हिताची जपणूक हे हल्लीच्या राज्यकर्त्यांना पटत नाही. ते फक्त गुजरातमध्ये कसं काही नेता येईल या गोष्टीच्यासाठी आज प्रयत्न ते करत आहेत. आज मगाशी मी तुम्हाला फॉक्सकॉन कंपनीचं सांगितलं. त्या फॉक्सकॉन कंपनीमध्ये 1,54,000 कोटी एवढी गुंतवणूक होणार होती. आणि टाटा एअरबसमध्ये
21,935 कोटी एवढी रक्कम त्या ठिकाणी गुंतवणूक होती. उद्या मला सांगितलं तर लिहून द्या, तर किती शून्य द्यायची ते माझ्या लक्षात येतं. इतकी हजार कोटीची गुंतवणूक आज महाराष्ट्रात होत होती, आज ती महाराष्ट्रातनं गेली आणि त्याचा परिणाम वेगवेगळ्या गोष्टी दिसतात. शेती हा तुम्हा लोकांचा, आम्हा लोकांचा महत्त्वाचा उद्योग आहे. शेतीच्या क्षेत्रामध्ये अनेक चमत्कार केले. एकेकाळी इंदापूर तालुक्यात असतानाच वडिलांच्यावरून बाहेर आज जाण्याच्या तिथं त्याला म्हणतात जंक्शन, आता काय म्हणतात माहिती आहे, जंक्शन ना, आणि त्या जंक्शनलाच अडवायचे आणि ते अडवायचे त्या ठिकाणी. पण आम्ही परवानगी काढली, गेलो आज आणि तो कारखाना बघितला, आम्ही थक्क झालो. हा कारखाना वालचंद शेतीकरता, वालचंद शेत होते, सोळा होते, तिथं त्यांचं दुकान, पण दृष्टी होती खूप. आणि त्या दृष्टीनं त्यांनी कळवला, जमीन दिसली, कारखाना काढला आणि शेकडो लोकांच्या हाताला काम दिलं. ही एक पिढी होती महाराष्ट्रामध्ये काम करणारी. आज तशी पिढी तयार करण्याची गरज आहे आणि त्याच्याकडे दुर्लक्ष झालं, शेतीकडे दुर्लक्ष झालं तर एक वेगळं चित्र आज देशात बघायला मिळतं, महाराष्ट्रात बघायला मिळतं. ते चित्र शेतकऱ्यांच्या आत्महत्या. आज महाराष्ट्रामध्ये या राजनीतीमध्ये भाजप आणि त्यांच्या मित्रांचं राज्य आल्यानंतर 20,000पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. का आत्महत्या करतो? सरकारवर का पाणी सुटतो? मुलाबाळांचा विचार का करत नाही? आम्ही चौकशी केली, मी स्वतः गेलो यवतमाळ जिल्ह्यामध्ये, तिथं जास्त आत्महत्या झाल्या. एका कुटुंबात आत्महत्या झाली, मी भेटायला गेलो. त्या घराचा कर्ता माणसाने जीव दिला होता. त्याच्या बायकोला आम्ही भेटलो, तिला समजून तिच्याकडनं जाणून घेत होतो, का तुझ्या नवऱ्याने आत्महत्या केली. ती अक्षरशः रडत होती. मी समजून काढायचा प्रयत्न केला आणि तिला विचारलं, काय आत्महत्या केली हे मला सांग, आम्हाला काहीतरी दुरुस्तीचे निर्णय घेता येते. त्या माऊलीने सांगितलं की 6 एकर जमीन. म्हणजे पिकं कोणती घ्यायची? म्हणजे कपाशी आणि सोयाबीन. म्हणजे मग झालं काय, कपाशी आणि सोयाबीनचं पीक घ्यायची तयारी केली. सोसायटीचं कर्ज काढलं, बँकेचं कर्ज काढलं, पीक घेतलं, सोन्यासारखं पीक आलं. अतिवृष्टी झाली, सगळं पीक गेलं. पीक गेलं पण डोक्यावरचं कर्जाचं उदर राहिलं. दुसऱ्या वर्षी म्हणजे पुन्हा माझ्या नवऱ्याने ते पीक घ्यायचा निकाल घेतला. बँक सोसायटी पैसे देणार का? थकबाकीदार थकीत झाले. सावकाराकडे गेले, सावकाराचं कर्ज घेतलं आणि पुढे 6 एकराचा प्रवास कपाशी आणि सोयाबीनचा केला. आणि दुसऱ्या वर्षी कपाशीवर लाल्या नावाचा एक रोग येतो. तो रोग आला, सगळं पीक उद्ध्वस्त. पीक उद्ध्वस्त झालं, कर्ज वाचता शिल्लक. आणि एक दिवशी वसुलीची नोटीस आली. नवरा म्हणतो बँकेचे सावकाराचे पैसे देऊ शकणार नाही. दुसऱ्या दिवशी सावकाराने येऊन त्याच्या घराची भाजी बाहेर काढली. मुलीचं लग्न ठरलं होतं आणि होणाऱ्या व्यायाच्या घरात त्याची भाजी कुठे बाहेर काढली हे होणाऱ्या व्यायाने बघितलं. त्यांनी लग्न मागलं आणि ते या माणसाला सहन झालेलं आहे. उत्साह बाजारात गेला, इंजिनची वाटली घेतली, घासा खायला आणि जीव देऊन टाकला. आज हेच तिथं महाराष्ट्र. कशासाठी राज्य घ्यायचं असावे? जे राज्यकर्ते शेतकऱ्यांच्या आत्माच्या वाचता आहेत त्याचा उपाययोजना करत नाही, त्यांना राज्य करण्याचा अधिकार काय?
माझ्या हातामध्ये देशाची सत्ता होती. कर्जबाजारी फारसा प्रश्न याचा मी अभ्यास केला. डोक्यावर शेतकऱ्यांचं कर्ज फार होतं. मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते. मनमोहन सिंगांच्याकडे मी गेलो आणि शेतकऱ्याच्या हिताची दखल या देशात होत असेल तर त्या सरकारमध्ये सत्तेमध्ये कशासाठी राहायचं हा प्रश्न माझ्या मनात येतोय. मी असा निकाल घेतोय की शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं कर्ज माफ करेल. त्याने हो म्हणून सांगितलं. एका हुकमाने एका सहीने 71,000 कोटीचं कर्ज माफ करून टाकलं. शेतकरी कर्जावर मोकळा केला. हे निर्णय घ्यायची आज गरज आहे. पण आजचे उद्योग, आजचे शेतकरी, आजचं सरकार त्या संबंधीचा निकाल घ्यायला तयार नाही. आणि म्हणून आपल्या भल्याचं, आपल्या हिताचं, राज्याच्या हिताचं निर्णय घ्यायचं नाही ही नीती आपल्या राज्यकर्त्यांची असेल तर त्यांना मताचा पाठिंबा द्यायचा नाही. हा निकाल उद्याच्या 20 तारखेच्या मतदानाच्या रूपाने घ्यायचा आहे. आज आपण बघतो इंदापूर तालुका दिवसेंदिवस बदलतोय. मी अनेकदा हेलिकॉप्टरनं वर जातो. पूर्वी आम्ही फेर बघायचो, त्या फेरीची दुकानं बघायचो, गोकुळची फेरी बघायचो, आणखीन काही काही गोष्टी साध्या आम्ही बघायचो. आज वरनं बघितल्याच्या नंतर ठिकठिकाणी बंगले झाले, सिमेंट कॉन्क्रीटचं स्लॅब झालेली घरं बघायला मिळतात. कशामध्ये झालं? कशामध्ये झालं? या सरकारची आम्हा लोकांच्या सत्ता असताना अनेक कार्यक्रम आम्ही लोकांनी हातात घेतले. उजनीसारखं धरण त्यावेळेला बांधलं. चव्हाण सारख्यासारखा प्रधानमंत्री होता आणि त्यांच्या नेतृत्वाखाली त्या कार्यक्रमाला मी हजर होतो. तिथं उजनीचं धरण बांधलं. ब्लॅक वॉटर आलं. त्या ब्लॅक वॉटरने असल्या आजूबाजूच्या लोकांची शेती सुधारली. उसाचं क्षेत्र वाढलं. साखर कारखाने वाढले. MIDCमध्ये छोटे मोठे उद्योग आले. हे सगळे चित्र बदलायला लागले आणि त्याचा अभिमान आहे. आणि ते चित्र बदलण्यासाठी जे कोणी नेतृत्व देणारे लोक होते, कैलासवासी शंकरराव भाऊ असतील, त्या नंतरच्या पिढीचे हर्षवर्धन असतील, या सगळ्यांनी सरकारमध्ये काम करायची संधी मिळाल्याच्या नंतर त्याचा लाभ हा भागासाठी, मतदारसंघासाठी, लोकांच्यासाठी, शेतकऱ्यांच्यासाठी, कष्टकऱ्यांच्यासाठी कसा मिळेल याच्यामध्ये लक्ष घातलं. त्या सगळ्याच्यामुळं आज चित्र बदलले दिसते. अनेकांना आणि लोकांनी या कामांनी मदत केली. कारखाने करा, लोकांना मदत करा, हा दृष्टिकोन कायम ठेवला. त्याची जात, त्याचा धर्म, त्याचा भक्त काही बघितलं नाही. कुणी एखादं दुसरं काम करणार त्याला प्रोत्साहन. मला आठवते छत्रपती साखर कारखान्याचा प्रश्न आला. कुणाच्या हातामध्ये द्यायचं? आम्ही निर्णय घेतला भरण्याच्या हातामध्ये जिल्हा कारखाना असावा. एक काळ असा होता की साहेबराव दस्तक असोत, माणिकराव दस्तक असोत, माझे वडील बंधू हयात नाहीत, अप्पासाहेब पवार असोत, हे लोक कारखान्याचे चेअरमन होते. महाराष्ट्रात सगळ्यात उत्तम चालणारा कारखाना छत्रपती होता. आमची एक चूक झाली. आम्ही हा कारखाना वेळण्याच्या हातात दिला आणि परिणाम काय झाला? आज मालेगावचा भाव बघा, सोमेश्वरचा भाव बघा आणि छत्रपतीचा भाव बघा. छत्रपतीचा भाव मालेगाव सोळापेक्षा निदान 200 रुपये टनाला हा कमी असेल. मला अकरा नक्की माहीत आहे. इथे 600 रुपये कमी भाव तुम्ही घेता, होय का नाही? आणि तरी त्याच्या हातात ठेवायचा कारखाना नाही. नुसतं म्हणून काय उपयोग? उद्या निकाल घ्यावं लागेल आणि घरला फासावं लागेल. अशी संस्था चालवणार हा दृष्टिकोन योग्य नसतो. अनेक गोष्टींनी मदत केली. ते म्हणजे धंदा करायचा, ट्रान्सफरचा धंदा करायचा. गुजरातच्या लोकांची तुमच्या ओळखी आहेत.
गुजरातच्या उद्योगपतींशी तुमच्यावर काय म्हणजे आहे काही मदत होईल का? एक फोन उचलला गुजरातच्या एका मोठ्या उद्योजकाला आणि सांगितलं की महिला आमच्याकडचे शेतकरी आहेत त्यांच्या पुढच्या पिढीला आणि त्यांना वाहतुकीच्या धंद्यात काम करायची इच्छा आहे, मदत करा. केली, कल्याण झालं त्यांचं. निवडणुकीला बोलायचं म्हणजे मदत केली. जिल्हा परिषदेला पाठवणी केली. महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवायची इच्छा मागणी झाली, तिथं केलं. मंत्रिमंडळात घ्यायचा प्रश्न आला, राष्ट्रवादीकडं. राष्ट्रवादीच्या माणसांचे निकाल मी घेत होतो पक्षाचा अध्यक्ष केलं म्हणजे सगळं दिलं. आणि प्रसंग आला तर घरी कुठे गेलं याचा पत्ताच नाही, निघून गेला. ती कशी माणसं जाऊ नाही, त्यांच्या फाशीला करणार नाही, साधपणानं उभं राहायचं. संकट येतात, अडचणी येतात आणि त्याच्यावर मात करून उभं राहायचं आणि महाराष्ट्रात जनतेचे जीवन सुधारेल यासाठी कष्ट करायचे. याला म्हणतात नेतृत्व. म्हणजे नेतृत्व खोटं नेतृत्व निघालं, रुपया खोटा निघाला. आणि जर खोटा निघाला असेल, रुपया खोटा असेल तर घेऊन चालणार नाही. उद्याच्या निवडणुकीत निकाल घ्यावा लागेल. काय निकाल घ्यायचा? नुसतं फाडायचं नाही, फाडायचं फाडायचं फाड. हा निकाल तुम्ही घ्या. शिस्तवादी मी तुम्हाला खात्री देतो की तालुक्याचं चित्र बदलेल. पण महाराष्ट्रामध्ये या प्रवृत्तीचे जे जे लोक आहेत त्या सगळ्यांना दूर करण्याच्या बद्दलची भूमिका ही आपल्याला घ्यावी लागेल. मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरतोय. 15 दिवस झाले म्हणजे सारखा बाहेर घरी गेले नाही. चंद्रपूरपासून सुरुवात केली, नागपूरला गेलो, वर्ध्याला तिथून गेलो, अमरावतीला गेलो, अकोल्याला गेलो, बुलढाण्याला गेलो, तिथे नांदेडला गेलो, नांदेडवरनं बीडला गेलो, बीडवरनं शेजारी उस्मानाबादला गेलो, त्याच्यानंतर औरंगाबादला गेलो, औरंगाबादला नाशिक, नाशिकवरनं पुणे दिला, नाशिकवरनं शेजारचा ठाणे दिला, ठाणे जिल्ह्यावरनं खाली कोकणामध्ये, त्याच्यानंतरच्या दौऱ्यामध्ये तुमच्या अलिबागांच्या भागामध्ये गेलो, तिथून खाली रत्नागिरीपर्यंत गेलो आणि तिथून कोल्हापूरला जाऊन सांगली, सातारा, सोलापूर असं करून आज मी इथं आलेली आहे. मी सगळीकडे बघतो की लोकांना बदल पाहिजे. लोक असं म्हणतात की आम्हाला बदल पाहिजे, परिवर्तन पाहिजे. चुकीच्या लोकांच्या हातात सत्ता आहे, त्यांच्या हातातली सत्ता काढून घेतली पाहिजे आणि ते जनतेची मागणी आहे. लोकशाहीमध्ये जनतेच्या मागणीचा नेतृत्वाने आदर करायचा आणि तो आदर करण्यासाठी जनतेकडे मागणी करायची असते आणि त्या मागणीच्यासाठी आज मी इंदापूरला आलेले आहे. या मागणीला तुम्ही साथ द्या. हर्षवर्धन भाषांना मोठ्या मताने निवडून द्या. मी तुम्हाला खात्री देतो बदल होईल. हर्षवर्धन भाषी वेगळ्या पक्षात होती, मी वेगळ्या पक्षात होतो, पण महाराष्ट्राच्या हिताचा विषय ज्याला यायचा तेव्हा आम्ही दोघांनी कधी राजकारण आणले नाही. त्याचा उल्लेख त्यांनी केला की या देशाची ऊस संशोधनाची सगळ्यात मोठी संस्था वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, त्याचा अध्यक्ष मी आहे. त्या कमिटीमध्ये हर्षवर्धन आहे. अनेक वेळेला ऊस उत्पादकांच्या प्रश्नाची चर्चा आम्ही करतो. त्याच्या खोल्यात तुमचं नाव असायचं असतो आणि खोल्यात जाऊन अभ्यास करायला कुणाही जबाबदारी टाकावी हा विषय आमच्याकडे येतो. त्या 2-3 लोकांची नावं पहिल्यांदा असतात, त्याच्यात हर्षवर्धन पाटील असतात. या वसंतदादा इन्स्टिट्यूट नांदेडची शाखा आहे. आज त्याची शाखा आम्ही जालन्याला उघडली.
महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना मदत करतो. त्याच्यानंतर पुढची शाखा आम्ही नागपूरच्या केली आणि ते उघडण्याच्यासाठी जागा कोणती योग्य आहे, कसं करता येईल याचा विचार करायचा होता. आम्ही हर्षवर्धनला सांगितलं की तुम्ही आणि 2-3 अधिकारी नागपूरला जा, एखादी स्थिती बघा आणि काय करता येईल ते मार्गदर्शन करा. त्याचा निर्णय त्यांनी घेतला. आम्ही हे बघितलं नाही पक्ष काय, आणि मला आनंद आहे की त्यांनी पक्षाची अशी भूमिका घेतली आणि प्रत्येक गोष्टीत साथ दिली. आज आणखी एका गोष्टीचा मला आनंद आहे. सर्व देशामध्ये हिंदुस्थानात सहकारी साखर कारखाने यांची एक संस्था आहे. अनेक वर्षाची संस्था. मी त्याचा पदाधिकारी नव्हतो, पण माझ्या संयोजनीचं काम चालायचं. मध्यंतरी अध्यक्षपदाची जागा रिक्त राहील. जालेगावकर म्हणून महाराष्ट्राचे एक सहकारी ते अध्यक्ष होते. त्यांचा कालावधी संस्था तिथे कुणाला अध्यक्ष व्हावयाची अपेक्षा होती. देशाचे 250 कारखाने, त्या 250 कारखान्यांचं नेतृत्व कुणी करावं याची चर्चा झाली. त्याच्यामध्ये कर्नाटक असेल, गुजरात असेल, महाराष्ट्र असेल, या सगळ्यांनी एक नाव सुचवलं, हर्षवर्धनसाठी. असा माणूस देश पातळीवर कामाला जातो आणि देशाच्या कानाकोपऱ्याच्या या क्षेत्राच्या बाकीच्या लोकांचा विश्वास आपल्या माणसावर होतो. याचा इतका महाराष्ट्राचा सन्मान दुसरा कुठला नाही. आणि हा सन्मान त्यांनी केला. आणि म्हणून आम्ही असंच होतो की सगळं काम करण्याची दृष्टी आणि खोल हे सगळे या ठिकाणी आहे. आणि भरच्यावर कशाला राहतं, राहायचा निकाल जरा बदलला पाहिजे. मगाशी त्यांनी सांगितलं की शरद पवार कुस्ती करते, कुणाशी कुस्ती करते आणि ही कुस्ती शिकवत होईल. तुम्ही म्हणतात ते खरं आहे, पण कुस्ती कुणाशी करायची नसते. कुस्ती अशा वेळेची करायची काय म्हणते लोक नावच होती. आणि त्यावेळेस कुठेही कुस्ती करायची नाही. कुस्ती योग्य ठिकाणी करायची, पहिलं शास्त्रिक असला पाहिजे. आज तुम्ही काही चिंता करू नका. आज या तालुक्यामध्ये लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुकांना कुस्ती करण्याची वेळ आली असं समज आहे. हे खरं नाही. कुस्ती करणं तुमची आवश्यकता नाही. मी कालच सांगितलं संसदला, मी काठ्याच्यावरील शिकत होतो. संसदला वर्षात एकदा कुस्ती असायची आणि ती कुस्ती ह्या ठिकाणी खेळायला लावली. मी पण होतो, शाळेत होतो. दुसरी तिसरी कुस्ती मारली, पैसे द्यायचे नाहीत, रेवड्या द्यायचे, रेवड्या खाली द्यायचे. हे वैशिष्ट्य त्या ठिकाणी होतं. आणि म्हणून असा एक कुस्ती आहे, त्याला एवढा मोठा फैलावण्याची गरज नाही. या फैलावण्याचा उपयोग महाराष्ट्र आणि देश या ठिकाणी शेती, उद्योग, शिक्षण या सगळ्या क्षेत्रामध्ये जे परिवर्तन करायचे त्या परिवर्तनाच्यासाठी या सरकारांची आम्हाला गरज आहे. मोठ्या मताने तुम्ही विजय करा. मतदानाच्या दिवशी असं सांगितलं हर्षवर्धननी कुठं मतदान व्हायचं. हे जो तुतारी फुलणारा माणूस आहे त्याच्यासोबत मतदान लावा. मोठ्या मताने त्याला विजय करा. मी तुम्हाला खात्री देतो. त्यांनी इथं काम केलं, ते देश पातळीवर काम करतात. उद्या महाराष्ट्राची सत्ता आम्हाला लोकांच्या हातामध्ये आली तर त्यांना त्यांचा मुक्काम इंदापूरला राहणार नाही, मुंबईला जाईल. हे या ठिकाणी सांगू इच्छितो आणि आपल्या सगळ्यांनी रजा घेतो. जय हिंद. शिवारात राबणारा बोल बळी राजा, सांगतो झटणारा कामगार माझा. माय पुणे जिल्हा समता परिषदेचे अध्यक्ष पांडुरंग तात्या शिंदे यांचा पक्षप्रवेश पवारसाहेबांच्या